नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हा सर्वांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत। पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काय लेक्चर असतात ते खूप महत्त्वपूर्ण आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, कारण या लेक्चर मधून तुम्हाला फक्त आमच्यासाठी 10 मिनिटं काढायचे आहेत आणि जे तुमच्यासाठी परीक्षेसाठी गरजेचे असतील, परीक्षा तुम्हाला पास होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील। आणि मग वेळ न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नावरती येणं महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 8 ऑगस्ट बघा प्रश्न काय आहे। 8 ऑगस्ट 2025 रोजी इस्रायल हा जो देश आहे, या इस्रायल देशाने कोणत्या शहरावर ताबा मिळवण्याचा निर्णय घेतलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आता लक्षात ठेवा, जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती युद्धाचं जे काय परिस्थिती आहे ती चालू आहे, सुरू आहे। रशिया हा जो आहे तो युक्रेन बरोबर युद्ध करतोय आणि हा इस्रायल जो आहे तो हमास बरोबर युद्ध चालू आहे। पॅलेस्टाईन त्यांच्या गटामध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हे जे युद्ध आहे हे युद्ध होताना तुमच्या निदर्शनास येतील। कारण इथे काय झालं माहितीये का, ही जी गाझा सिटी आहे, या गाझा सिटीच्या संदर्भामध्ये वाद चालू आहे मित्रांनो। आणि इस्रायल काय म्हणतोय की ही जी गाझा सिटी आहे ती गाझा पट्टी या प्रदेशामधलं ते शहर आहे आणि ते शहर ते घेऊन टाकणार, त्या शहरावरती हे ताबा मिळवणार। आणि मग हमास हा जो देश आहे, हा हमास देश मोठ्या प्रमाणावरती याला विरोध करायला आहे, पॅलेस्टाईन यांच्या बाजूने आहे। मग इस्रायलला कुठेतरी इथे धोका निर्माण होताना निदर्शनास भविष्यामध्ये येऊ शकतो। आणि इस्रायल हा जो देश आहे हा अमेरिकेचं पण ऐकत नाही आणि हा शक्यतो हा भारताकडे म्हणजे आपल्या देशाचं थोड्याफार प्रमाणामध्ये ते ऐकण्याची शक्यता असते। म्हणून मागे पण बऱ्याच वेळेस काय झालं होतं की अमेरिकेने असं सांगितलं होतं की तुम्ही भारताने म्हणजे आपले जे आदरणीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता। परंतु हे जे युद्ध आहे हे कुठेतरी म्हणजे थांबण्याच्या दृष्टीने विचार केला जातोय, अशातला काहीच भाग नाहीये। हे लोक लगेच ताबा करणार आहेत या गाझा सिटीवरती। पण या युद्धांमुळे काय होतं माहितीये का, की या युद्धांमुळे मानवी जे अधिकार असतात याच्यावरती गदा येत असते। आणि मग आता काय होणार आहे, तर हे जे युनायटेड नेशन आहे, युनायटेड नेशनने सूचना दिली की असा कुठलाही प्रकार तुम्ही करू नका जेणेकरून सामान्य लोकांना याचा त्रास होईल, सामान्य लोकांचे जे काय प्राण आहेत ते जातील, अशा प्रकारचं जे काय कृत्य आहे ते कुठल्याही देशाने केलं नाही पाहिजे। या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे, बघू आता पुढे काय होतं तर। आणि नंतर वगैरे मन की बात हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम खूप महत्वाचा कार्यक्रम आहे। तर आपल्या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत हे महिन्यातला जो काही शेवटचा रविवार आहे त्या दिवशी काय करतात, तर रात्री एक इव्हिनिंगला 11च्या सुमारास ते काय करतात, तर लाईव्ह येतात। या कार्यक्रमामध्ये ते स्वतः म्हणजे जे काही माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न करतात। आणि विषय कोणते असतात, तर स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा महिलांचा प्रश्न असेल, बेटी बचाव बेटी पढाव या संदर्भामध्ये काय असेल, किंवा नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या किंवा तयार झालेले जे काही उपक्रम आहेत, इनिशिएटिव्ह आहेत किंवा त्याला योजना आपण म्हणूयात, हे योजनाच्या संदर्भामध्ये हे काय करतात तर त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। आणि मग पुढे काय झालं, हा जो कार्यक्रम आहे मन की बात, हा जो रेडिओवरचा कार्यक्रम आहे, हा कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे, तर तो 2014 पासून सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या। 2014 पासून अस्तित्वात आहे। आणि हा कार्यक्रम आहे तो ऑल इंडिया रेडिओ या रेडिओच्या माध्यमातून हा आकाशवाणीवरून ब्रॉडकास्ट केला जाणारा हा प्रोग्राम आहे। याचे भरपूर एपिसोड आहेत 2014 पासून। ओके, आता नंतरचा पुढचा जो काय भाग आहे तो काय आहे बघा, तर 2025 मध्ये SCO म्हणजे काय, तर ज्याला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हटलं जातं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, जी बीजिंग मध्ये आहे, चायनामध्ये मुख्यालय आहे त्याचं, बीजिंग शहरामध्ये। आणि चायना आणि रशिया यामध्ये प्रमुख देश असलेले बघायला मिळतील, कारण या
संघटनेची भाषा देखील आहे, ऑफिशियल लँग्वेज देखील काय आहे, चीनी आहे आणि रशियन आहे. ओके, 10 लोक सदस्य आहेत. आणि बेलारूस नावाचा जो देश आहे, बेलारूस, हा बेलारूसने 2024 मध्ये याने जे काय मेंबरशिप आहे ही मेंबरशिप घेतली आणि हा जो देश आहे हा देश 10वा सदस्य देश ठरलाय मित्रांनो. कितवा? 10वा सदस्य देश ठरलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, यांचं जे काय यांची जी काय परिषद आहे आता 25वी परिषद आहे ती, आणि 25वी जी काय परिषद आहे ही परिषद कधी सुरू होणार आहे ते 31 ऑगस्टला चालू होणार आहे आणि 1 सप्टेंबरला ती संपणार आहे. म्हणजे 2 दिवस ही जी आहे तर ही इथे परिषद पण कॉन्फरन्स पण होणार आहे. ओके, शिखर परिषद म्हणू आपण तिला. कोणती परिषद? शिखर परिषद. आणि ही शिखर परिषद इथे आयोजित केली जाणार आहे. आणि ही कुठे आयोजित होणार आहे मित्रांनो? कालच आपण पाहिलंय, चायनामध्येच आयोजित होणार आहे. ओके, आणि भारताच्या माध्यमातून आपले जे काय पंतप्रधान आहेत हे या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत, लक्षात ठेवा. आणि 2018 पासून कधीच गेले नव्हते ते चायनामध्ये, 2018 पासून. तर 2018 पासून हा पहिलाच त्यांचा दौरा आहे जो चायनामध्ये असणार आहे. या सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे अशा मुखपाठ लक्षात ठेवायच्या. ओके, पाठ झाल्या पाहिजे, ते परीक्षेसाठी खूप गरजेचं असतं मित्रांनो. ओके, त्यानंतर पुढे बघा, सरकारी माहितीनुसार किंवा सरकारी आकडेवारीनुसार 2014 पासून ते 2025 पर्यंत या कालावधीत मन की बात हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण किती महसूल शासनाला गोळा झालेला आहे केंद्र सरकारला, तर तो गोळा झालाय मित्रांनो 34.13 कोटी एवढा प्रॉफिट या सरकारला झालेला आहे. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून हे चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. मन की बातच्या संदर्भात पुढेही भरपूर काही जे अपडेट येतील ते मी तुम्हाला सांगत चालेल. आणि आतापर्यंत बऱ्याच वेळेस आपण चर्चा देखील केलेली आहे. नंतर पुढे चला, 2025 हे जे वर्ष आहे या ऑगस्ट मध्येच बरं का, आत्ताच ऑगस्ट 2025 मध्येच 2 दिवसापूर्वीची एक घटना काय झाली माहितीये का, की हे जे हेलिकॉप्टर आहे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. आणि हे कोणत्या देशाचं हेलिकॉप्टर होतं? तर घाना या देशाचं होतं. बघा, घाना या देशाचं हेलिकॉप्टर होतं, क्रॅश झालं. आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये घाना या देशाचे संरक्षण मंत्री, घाना या देशाचे पर्यावरण मंत्री, म्हणजे ज्याला इथे आपण सिक्युरिटी मिनिस्टर म्हणूयात, आणि त्यानंतर परत पुढे जे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहेत, हे दोघांचंही या ठिकाणी एक खूप दुर्दैवी असं निधन झालेलं आहे. आणि या हेलिकॉप्टरमध्ये 8 लोक होते बघा मित्रांनो, 8चे 8 लोक म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामध्ये हे 2 विशेष असलेले लोक आहेत आणि इतर लोक पण ते टॉपचे असे ऑफिसर होते. ओके, तर ही खूप दुर्दैवी घटना अशी त्या घाना देशाची आहे. आणि संस्कृत आपली जी भाषा आहे ती प्राचीन भाषा आहे. कशी भाषा आहे ती? प्राचीन भाषा आहे. आणि ही जी भाषा आहे या भाषेच्या संदर्भात संस्कृत भाषा दिन हा कधी साजरा केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर हा 9 ऑगस्टला साजरा केला जातोय. आणि गुजरातमध्ये या संदर्भात, तर या संदर्भामध्ये 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट 3 दिवस कार्यक्रम झाले. आणि हा दिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तर या साजरा करण्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? तर संस्कृत ही जी भाषा आहे ही प्राचीन भाषा आहे, ही जगली पाहिजे. संस्कृत मधले वेगवेगळे ग्रंथ लोकांनी वाचले पाहिजे, या भाषेला कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि मित्रांनो, ही भाषा आता सर्व कॅटेगरीतले लोक वाचू शकतात. संविधानाने तो तुम्हाला अधिकार दिलाय, तर त्याचा चांगला वापर करा. संस्कृत मधलं जे काही चांगलं ज्ञान आहे ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके, असं. आता त्यानंतरचा जो काय पार्ट आहे तो बघूयात आपण. आता इथे काय झालं तर FILBO ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा नाही आहे, ते एक्झिबिशन आहे बघा, प्रदर्शन आहे, पुस्तक प्रदर्शन आहे. कोणतं प्रदर्शन आहे? पुस्तक प्रदर्शन आहे. आणि हे जे पुस्तक प्रदर्शन आहे, एक्झिबिशन ऑफ बुक्स 2026 ला होणार आहे. आणि या प्रदर्शनामध्ये भारताला इन्व्हिटेशन दिलेलं आहे ग्रेट ऑफ ऑनर म्हणून. आणि हे कधी होणार आहे मित्रांनो? 21 एप्रिल, लक्षात ठेवा, 21 एप्रिल
ते 21 एप्रिल ते 4 मे 2026 ला हे आयोजित होणार आहे। हे प्रदर्शन कधी वाढणार आहे? 2026 ला। स्पॅनिश या भाषेतलं असणार आहे, स्पॅनिश। ओके, स्पॅनिश लँग्वेज मधील जेवढे काय पुस्तकं आहेत या पुस्तकाच्या संदर्भामध्ये बोललं जाणार आहे, स्पॅनिश लँग्वेजेस। आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत। आणि ग्रेट ऑफ ऑनर म्हणून कुणाला बोलवलं जाणार आहे? तर भारताला इन्व्हिटेशन आलेलं आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? स्पॅनिश लँग्वेज मधले वेगवेगळे लोक इथे कथाकार हजर राहतील, कवी हजर राहणार, त्यानंतर पुढे जे ट्रान्सलेटर लोक जे आहेत, अनुवादक जे आहेत ते पण, समीक्षा करणारे लोक हजर राहतील, साहित्यातले सगळ्याच कॅटेगरीचे घ्या तुम्ही। ओके, आता बघा वर्ल्ड गेम्स 2025 हे जे आहे हे जे गेम्स हे कधीपासून सुरू झालेले आहेत? तर हे झालेले आहेत मित्रांनो 7 ऑगस्ट पासून। कधीपासून? 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत असणार आहे 2025। आणि हे कोणत्या देशामध्ये? चायना या देशामध्ये। कोणत्या देशामध्ये? चायना या देशामध्ये आयोजित झालेले आहे। सुरू झाली ती स्पर्धा। ओके, कोणत्या देशाने आयोजित केलेली आहे असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आजचे जे काही प्रश्न आहेत ते अशा पद्धतीने होते, खूप महत्वपूर्ण प्रश्न होते। या प्रश्नाचा तुम्ही चांगला सराव करा। आपल्या चॅनलला एकदम म्हणजे 1 महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात आपण लेक्चर टाकलेले आहेत। लेक्चरला मी नंबर देतो आवर्जून। लेक्चर नंबर आजचं जे असणार आहे ते 43 असणार आहे। मग अगोदरचे फर्स्ट लेक्चर पासून सगळं तुम्ही विद्यार्थ्यांनो बघून घ्या। आणि तुम्हाला जर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, प्रत्येक महिन्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा। तुम्ही जर कमेंट केली तरच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल। जानेवारीचा स्पेशल असेल, फेब्रुवारीचा स्पेशल असेल। ओके, एका तासाचे व्हिडिओ असतील। ए टू झेड जानेवारी कव्हर करून दिलं जाणार आहे, फेब्रुवारी कव्हर करून दिलं जाणार आहे। तुमची डिमांड जी असेल ती आम्ही पूर्ण करू, फक्त तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तसं सुचवा। ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद आणि स्वतःचा अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या।